राणे साहेबांचा शब्द राणे साहेबांची इच्छा ही होती की शहर विकास आघाडी होऊ नये. कणकवली शहर विकास आघाडी होऊ नये. शिंदे साहेबांनी उद्धवजींबरोबर जाऊ नये. ही विधान त्याच राणे साहेबांचं होतं. शेवटी राणे साहेबांना हे प्रगल्भ नेते आहेत. त्यांना युत्या आघाड्या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यांना राज्य कसं चालवायचं, कशा युत्या आघाड्या होत्या हे त्यांनी आयुष्यभर अतिशय बारकाईने पाहिलेलं आहे. आणि म्हणून प्रस्ताव आले गेले, टेबलावर काय झालं नेमकं याची अतिशय उत्तम संवाद रवी चव्हाण साहेब आणि राणे साहेबांचा आहे. अतिशय उत्तम संवाद फडणवीस साहेब आणि राणे साहेबांचा आहे. आणि म्हणून त्या लोकांना माहिती आहे ना काय विषय आहे. त्यांना माहिती आहे ना युती काय परिस्थिती कशी आहे, कशी होत नाही, काय मागण्या केल्या, सगळ्या टेबलावर माहिती आहे. आता आपल्याला सांगितलं फक्त चुकीचं चित्र दिलं जातं, आम्ही सगळंच द्यायला तयार होतो. अहो नगराध्यक्षपद मागत होते भाजपकडून, भाजपच्या हक्काचं नगराध्यक्षपद मागत होते. आम्ही बोललो का त्याबद्दल? मी गप्प होतो ना एवढा वेळ, आम्ही नाही बोललो. कारण का आम्हाला माहिती आहे विकासावर बोलण्यासाठी काहीच नाही ना. 2019 पासून मल्टी स्पेशालिस्टची जागा देण्याची क्लिअर झालेली, जागा विकास निश्चित झाली, तरी पण केसरकरांना का जमलं नाही ते संपवण्याचं, म्हणजे ती जागा मिळवून देण्याची. का अजूनपर्यंत आरोग्याची व्यवस्थेबद्दल सावंतवाडी आणि वेंगुर्ल्याचे लोक आजही बोंब का मारतायत? आपण आमदार आहात ना, आपण मंत्री झालेला आहात ना, उत्तर द्या ना जनतेला. आरोग्याची व्यवस्थेबद्दल का केलं नाही? काय डॉक्टर का दिले नाही तिथे? का लोकांना आरोग्यासाठी आज बांबुली म्हणून गोव्याला जायला लागतंय? सांगा, उत्तर द्या. म्हणून माझं असं म्हणणं आहे, ह्याच्यामध्ये उगाच राजकारण कोणी करू नये. आमच्या रवी चव्हाण साहेबांवर कोणीही आरोप अशा पद्धतीने करू नये. चव्हाण साहेबांनी आदरणीय राणे साहेबांसाठी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय केलं हे आम्हाला चांगलं माहिती आहे. विधानसभेसाठी काय केलं हे चांगलं माहिती आहे. आणि मी आज पण सांगतो, आदरणीय निलेशजींचा पण बळीचा बकरा केला जातोय, त्यांना एकटं पाडलं जात आहे. का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये? का बोलत नाहीये? उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये? त्यांना का पुढे बोला? अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये? तिथे ते गुलाबराव पाटील कुठल्या तरी राज्यातल्या एका जिल्ह्याच्या शहराच्या नगरपालिकेमध्ये राणे साहेबांची कशी खिल्ली उडवते, तुम्ही खिल्ली उडवता, दाखवू का व्हिडिओ? दाखवू का व्हिडिओ? मग का कोण बोलत नाहीये? निलेशजी बोलतात ते खरं, एक शिवसेनेचा नेता बोलत नाही, ना रत्नागिरीचा, ना कोकणातला, ना महाराष्ट्रातला. त्यांना का एकटं पाडलं जातंय? का नाही सपोर्टिंग? आपले दीपक केसरकर साहेबांनी घ्यावं रवी चव्हाण साहेबांचं नाव, घ्यावं ना. तोडवतात कशाला एक प्रश्न. म्हणून या बाबतीमध्ये 2 तारखेनंतर जसं निलेशजी बोलले आहेत, आम्ही लोक आपण बसू, फडणवीस साहेबांबरोबर बसू, चव्हाण साहेबांबरोबर बसू, महायुती म्हणून ह्याच्यातून काय मार्ग निघतो आपण पाहू ना. पण उगाचचा त्याच्यामुळे ह्या निवडणुकाच विकासात सोडून, अरे 11 महिने आम्ही मेहनत केली आहे. मी पालकमंत्री म्हणून मेहनत केलेली आहे. मी 11 महिन्यामध्ये राज्य सरकार म्हणून आम्ही भरपूर ह्या शहरांना निधी दिलेली आहे, कामं केलेली आहे. त्याच्यावर बोलायचंच नाही, त्याच्यावर चर्चाच करायची नाही. सावंतवाडीसाठी काय तुमचा विकासाचा प्लॅन आहे हा विचारत नाही. इथे केस झाल्या, तिथे केस, एवढाच इंटरेस्ट. आजचा आक्षेप आहे. स्पेशालिटी आणि मल्टी स्पेशालिटीचा मुद्दा तुम्ही काढला. 2014 पासून महायुतीचंच सरकार राज्यात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. आजही तो प्रकल्प झालेला आहे. दुसरीकडे ज्या रेल्वे टर्मिनसचा नारळ फोडला गेला ते पण अदृश्य दिसतं. हो, पण तुमच्या आमदारांना उत्तर मागितलं पाहिजे तुम्ही. आमदार तुमचे पालकमंत्री पण होते. आज मी पालकमंत्री आहे ना, मी प्रश्न सोडून दाखवतो लखमराजे आणि आमच्या श्रद्धाताईंबरोबर.